हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण करतोय दोन प्रकारच्या लसणीच्या झटपट होणाऱ्या चटण्या। करूया सुरुवात, चला। पहिली जी चटणी करणार आहोत तो आहे लसणाचा खरडा। ह्याच्यासाठी मी 3 कमी तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 5 तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या, 20 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि 1 वाटी शेंगदाणे, हे कच्चे शेंगदाणे घेतलेत मी, आणि थोडीशी कोथिंबीर, 1 पाव चमचा मीठ। खरड्यासाठी मी ह्या हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्याचे तुकडे करून घेते। मिक्सरमध्ये ह्या मिरच्या, लसूण, हे जे कच्चे शेंगदाणे आहेत ते, एवढे 1 पाव चमचा मीठ, थोडं चाकून बघूयात, वाटलं तर परत टाकता येईल आपल्याला। आणि हे असं जाड आता मी ग्राइंड करणार आहेत ना। खरडा हा असा जरा जाडच असतो, त्याला असा मिक्सरमधनं खूप बारीक नाही करायचा, कारण आता आपण त्याला परतणार आहोत। आणि मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे मी कच्चे शेंगदाणे घेतलेत ना, कारण आता आपण तेलावर तो परतणार आहोत। आता आपण हा खरडा परतून घेतोय। मी इथे लोखंडाची कढई घेतली आहे, 2 चमचे तेल घेतले मी इथे। शेंगदाण्याला पण तेल सुटतंच, त्याच्यामुळे असं खूपसं तेल नाही टाकायचं। मी इथे हे परतायला लोखंडाची कढई वापरते, आणि अर्थात कालथा पण लोखंडीच आहे, कारण लोखंडामध्ये जर अन्न शिजवलं तर त्यातनं आपल्याला आयर्न मिळतं आणि थोडासा असा काळपट रंग पण त्याचा उतरतो, पण ते तब्येतीसाठी अतिशय चांगलं असतं। हा खरडा असा छान परतू द्यायचा, थोडासा कोरडा होऊ द्यायचा तो। आणि थोडासा कोरडा करायचं कारण म्हणजे तो मग जास्त दिवस टिकतो पण, आणि प्रवासात वगैरे पण तुम्ही घेऊन जाऊ शकता। खरडा थोडा परतल्यानंतर आता मी कोथिंबीर टाकते आहे त्याच्यात। तुम्ही बघितलं असेल मी कोथिंबीर वाटताना पण नाही घेतली, कारण मग वाटायला ती घेतली तर मग ते काळं होतं। आता ते आपल्याला असा हिरवा रंग पण पाहिजे, त्याचा स्वाद पण छान येतो। पण परत मी म्हटल्यासारखं तुम्हाला की तुम्हाला जर प्रवासात न्यायचं असेल किंवा जास्त टिकवायचं असेल तर थोडा आणखीन कोरडा होऊ द्यायचा। नसेल थोडासा भाकरीशी किंवा चपातीशी पटकन लगेच खायचं असेल, असा टेबलावर ठेवायचं असेल तर मग तो फार परतायचा नाही, थोडासा ओलसर असला तरी छान लागतो तो। आता आपला खरडा छान परतून झाला आहे, सो मी गॅस बंद करते। आपला खरडा इथे तयार आहे, मी हे काढून घेते। आपली दुसरी रेसिपी आहे ओल्या लसणाचा ठेचा। ओल्या लसणाच्या ठेच्यासाठी मी इथे घेतले 1 जुडी ओल्या लसणाची पात, 3 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, 6 लसणीच्या पाकळ्या, अर्धी ढोबळी मिरची आणि मीठ। आपण इथे ठेच्यासाठी मी आता आधी सगळं चिरून घेते। इथे मी थोडी पात चिरून घेते, म्हणजे आपण परतायला घेणार आहे, आणि थोडी पात जी ठेवले ती वरून आपण टाकणार आहोत। थोडीशी कोथिंबीर आपण हे ठेच्याला वरनं टाकायसाठी मी ठेवली आहे, जसं ही पात ठेवले तसंच तेही ठेवले। चला, आता आपण आपला हा जो ठेचा आहे तो परतूया। ह्यात पण परत थोडंसंच तेल घेते, कारण वरून आपण तेल टाकणार आहोत ठेच्याला। 1 बाय 1 सगळ्या ह्या ज्या हिरव्या गोष्टी आहेत आपल्या त्या टाकून घेऊयात। कोथिंबीर जरा 2 मिनिटांनी टाकते मी, कारण त्याचा रंग नको जायला। आता आपण मीठ टाकूया, कोथिंबीर टाकूया, आणि हे जसं आपण 2 मिनिटासाठी परतूयात, कारण मग जास्त परतलं तर ती मिरची पण ब्राऊन होईल, सगळ्याच म्हणजे सगळ्या ठेच्याचा आपला रंगच जाईल आणि स्वाद येईल। आता मी गॅस बंद करते। ह्याच्यातच आता थोडा गार होऊ द्यायचा। हा गार झाला की आपण मिक्सरमधनं थोडा जाड असा ठेचा काढून घेऊ। आपला हा जो परतलेला ठेचा आहे तो गार होतोय, तोपर्यंत आपण हे जे वर लसणाची पात टाकायची ती चिरून घेते। ही मात्र बारीक चिरायची, कोथिंबीर पण चिरून घेते बारीक। आता हा ठेचा आपण मिक्सरमधून परत मी म्हटल्याप्रमाणे जाडच काढून घ्यायचा, बारीक नाही।
साधारण तुम्ही 3 ते 4 वेळा डावीकडे फिरवला मिक्सर की झाला आपला ठेचा. लसणाची पात टाकूया त्याच्यावर, कोथिंबीर पण, आणि तुम्ही ह्याच्यात शेंगदाण्याचं तेल टाकू शकता किंवा ऑलिव्ह ऑइल पण खूप छान लागतं. मी बऱ्याच वेळा ऑलिव्ह ऑइल पण टाकते. वरनं असं शेंगदाण्याचं कच्चं तेल टाकायचं, साधारण 1.5 चमचा. या ठेचाला सर्व करताना तुम्ही लिंबू पण पिळू शकता, ते पण छान लागतं. आणि ह्यात मी हिरवी जी ढोबळी मिरची घेतली आहे ते हिरव्या रंगासाठी, ठेचा असा छान हिरवागार दिसतो म्हणून ते आपण ठेचा करताना ढोबळी मिरची परतायची त्याच्यात. अशा प्रकारे आपल्या 2 लसणाच्या चटण्या तयार आहेत. एक आहे खरडा, एक आहे ठेचा. मग कसली वाट बघताय, चला भाकर आणा की. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. शेअर करा, लाईक करा आणि अनुया फीड्सला सबस्क्राईब करा.